बातमी अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांनी माघार घेतलेली आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघातून त्यांनी माघार घेतलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांनी माघार घेतलेली आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघातून त्यांनी माघार घेतलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सर्वात आधी साम टीव्हीवर ही बातमी पाहतोय। नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर दराडे यांनी माघार घेतलेली आहे। किशोर दराडे हे अपक्ष उमेदवार होते आणि त्यांनी आता माघार घेतलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय नाशिकमधून। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजित, काय या संदर्भातले अपडेट्स आहेत? किशोर दराडे जे आहेत डमी उमेदवार, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। खरं तर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे आणि डमी किशोर दराडे यांच्यामध्ये आपण पाहतोय अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांनी माघार घेतलेली आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघातून त्यांनी माघार घेतल्याची माहिती मिळते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय साम टीव्हीवर। आपण पुन्हा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजित, काय अपडेट्स? किशोर दराडे यांच्यावर खरं तर मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव होता। शिंदेच्या शिवसेनेचे जे उमेदवार आहेत विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्यामध्ये आणि डमी किशोर दराडे यांच्यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची छोटीशी हाणामारी देखील झालेली होती। त्यानंतर जवळपास 4 ते 5 तास डमी किशोर दराडे जे आहे ते नाशिक ठाण्यामध्ये त्यांनी ठेवण्यात आलेलं होतं आणि नंतर मग पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात आलेलं होतं। मात्र मागच्या 3 ते 4 दिवसापासून त्यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रचंड असा दबाव होता आणि आज अखेर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतलेला आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।